प्रवेशाच्या ठिकाणी पोहोचून पत्रकारांना सविस्तर आमच्या निर्णयाबद्दलची माहिती सांगितली। मात्र मोठा फटका जो आहे शिवसेनेत एकदा मोबाईल त्यांना फटका बसला, पण आता हा मोठा फटका मानला जातो। नेमका आता आदित्य ठाकरेसारखी व्यक्ती या ठिकाणी येऊन गेले, तुमची नाराजगी त्याच्यावर त्या पक्षावर ही नाराजगीचा विषय समोर स्पष्ट होईल माझा निर्णय का घेतलेला आहे। आणि प्रवेशानंतर बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या सविस्तर मी प्रवेश झाल्या। मोठा गाव एक प्रकारे मोठा गाव म्हटलं तर भगवमय वातावरण होतं, मात्र आज भाजपमय वातावरण पाहायला आपल्याला बंगल्यावरती मिळाले। भगवमय वातावरण आहे, हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या पक्षामध्ये राष्ट्रीय पक्षामध्ये मी आज प्रवेश करतो। प्रवेशानंतर सविस्तर मी संवाद साधेल। किती ते आपल्याला कळेल आता 11:30 वाजता। थोडक्यात थोडाच वेळ आहे, माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना थोडी कळ काढा। 11:30 वाजताला आपल्याला बरंचसं चित्र मोठं चित्र क्लिअर होईल, बरेचसे सरप्राईज प्रवेश पण आपल्यासाठी। तुम्ही त्या ठिकाणी चालले काय वाटतं यावेळी ती 11:30 वाजता आजच्या दिनी आज आपण या पक्षप्रवेश सोहळ्यास सुरुवात करीत आहोत। आपण अनेक जण गेल्या अनेक दिवसांपासून वर्तमानपत्रामध्ये न्यूजमध्ये आपण काही चर्चा ऐकत होतो आणि महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात दररोज नवीन पक्षप्रवेश होतात। आज भव्य पक्षप्रवेश कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे आपले सर्वांचे मित्र आहे, आपण सर्वांनी थोडं बाजूला आहोत। जयेश पंडित म्हात्रे, रत्नाताई म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे। महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब इनके कार्य से प्रभावित होकर और आज रविंद्र चौहान साहब, गणेश नाइक साहब और अब्दुल पाटिल साहब इनके नेतृत्व में आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है। यहाँ की जो सर्वसामान्य जनता है उनको न्याय देने के लिए आज मैंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया है और लोगों के काम करना और लोगों की समस्याओं को एक अंजाम तक पहुंचाने के लिए आज मैंने भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया। तो कल्याण डोंबिवली में एक मजबूत विरोधी पक्ष नेता पार्टी के चेहरे के रूप में आपको देखा जा रहा है। तो आज आप कुछ ऐसे लोगों के काम होते हैं जो सिर्फ विरोध कर हम पूरे नहीं कर सकते। उसके लिए आपको सत्ता के टेबल पर बैठना और निर्णय क्षमता के टेबल पर बैठना बहुत ज़रूरी होता है और निर्णय क्षमता के कारण मैं आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश कर अच्छा काम करने की कोशिश की। आगे की रणनीति क्या है? आगे की रणनीति आप आगे देखो, होता है कि आज ही थोड़ी खत्म करेंगे सब।